हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण छोले हरभऱ्यांपासून मस्त असा चना कोळी वडा बनवणार आहोत। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। आपण या ठिकाणी 1 वाटीभर काबुली चणे 5 तास भिजवून घेतलेले आहेत। आता आपण त्याच्या शिट्ट्या करून घेऊया। आता आपण गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये जे आपण चणे घेतलेले आहेत ते टाकूया आणि त्यामध्ये आपल्याला चणे डुबतील एवढंच पाणी टाकायचं आहे। चणे साबूत राहिले पाहिजेत, अख्खेच्या अख्खे राहायला हवेत, असेच आपण शिट्ट्या करून घेऊया। त्यामुळे आपण जास्त शिट्ट्या न करता याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया आणि सोबतच यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकूया आणि याला मिक्स करून घेऊया। यासोबतच यामध्ये आपण एक छोटा तुकडा दालचिनीचा टाकतोय। आता आपण याचं झाकण लावूया आणि 4 शिट्ट्या करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता आपले चणे या ठिकाणी छान असे शिट्ट्या करून झालेले आहेत, मस्त शिजून झालेले आहेत। आता आपण यांना चटपटीत बनवण्यासाठी मसाला तयार करून घेऊया। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी एका भांड्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकूया। आता आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकूया, अर्धा चमचा जिरेपूड टाकूया, 1 चमचा लाल तिखट टाकायचा आहे, 1 छोटा चमचा मॅगी मसाला टाकायचा आहे, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे, थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे। तर आपण हे मसाले छान मिक्स करून घेऊया। आता आपल्याला यामध्ये 2 चमचे तांदळाची पिठी टाकायची आहे आणि आपल्याला यामध्ये 1 चमचा डाळीचं पीठ टाकायचं आहे, म्हणजेच बेसनाचं पीठ टाकायचं आहे आणि यालाही छान आपण या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण यामध्ये जे आपण चणे शिजवून घेतलेले आहेत ते टाकूयात आणि याला पूर्ण असं हाताने मिक्स करून घेऊया या मसाल्यामध्ये। तर तुम्ही बघू शकता आपले चणे या ठिकाणी छान असे मिक्स करून झालेले आहेत। आपल्याला याला हाताने मिक्स करायचं आहे, अजिबात चमच्याचा वापर करायचा नाहीये। चमच्याचा जर वापर केला तर आपले जे चणे आहेत ते फुटण्याची शक्यता खूप जास्त असते, त्यामुळे चमच्याचा वापर शक्यतो टाळा, हातानेच याला मिक्स करा। आता आपण यांना चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेऊया। आपलं तेल या ठिकाणी छान असं गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये जे आपण मसाला लावून चणे तयार करून घेतलेले आहेत ते टाकूया। आता आपण ही चणे चांगले क्रिस्पी होईपर्यंत त्यांना तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता हे छान असे क्रिस्पी तळून झालेले आहेत। आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेले सर्व चणे असेच क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला मस्त असा क्रिस्पी चना कोळी वडा बनवून झालेला आहे।
खूप मस्त लागतात हे चवीला। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नव्या रेसिपी सोबत। धन्यवाद।